श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च 2026 साठी धनु राशीचे राशी भविष्य. मार्च 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक बाबतीत अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण महिनाभर शनी तुमच्या राशीपासून 4थ्या घरात, गुरु 7व्या घरात, केतू 9व्या घरात आणि मंगळ, राहू आणि बुध 3ऱ्या घरात असतील. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आणि सूर्य तुमच्या 3ऱ्या घरात असतील. 2 तारखेला शुक्र तुमच्या घरात आणि शनी युतीमध्ये प्रवेश करेल आणि 26 तारखेला तुमच्या 5व्या घरात जाईल. 15 तारखेला सूर्य देखील 4थ्या घरात आणि शनी युतीमध्ये प्रवेश करेल. तर 7व्या घरात वक्री असलेला गुरु 11व्या स्थानापासून थेट होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकार्याशी चांगले वागण्याचे सकारात्मक फळ मिळेल, ज्यामुळे त्यांच्या नोकरीत यश मिळण्याची संधी निर्माण होईल. तुमचे धाडस वाढेल, ज्यामुळे चांगले काम होईल. व्यवसायात गुंतवलेल्यांसाठी हा महिना उत्तम राहील. व्यवसायात प्रगतीची शक्यता असलेल्यांसाठी हा महिना उत्तम राहील. कौटुंबिक बाबीमध्ये चढ उतार येतील, ज्यामुळे सूर्यप्रकाश आणि सावलीचा काळ येऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम राहील. तुमचे उत्पन्न चांगले असेल, परंतु खर्च नियंत्रणात राहतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळवण्याचा महिना असेल. महिन्याच्या उत्तरार्धात प्रेमसंबंधामध्ये प्रगती होईल, तर विवाहित जोडप्यांना हा महिना यशस्वी वाटू शकतो. तुमच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक असेल. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. 10व्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 3ऱ्या घरात वक्री होईल. त्याच्यासोबत सूर्य, मंगळ, राहू आणि शुक्र असतील. 7व्या घरात स्थिर गुरु देखील त्यावर दृष्टिक्षेप करेल. यापैकी 6व्या घराचा स्वामी शुक्र 4थ्या घरातून 2ऱ्या घरातून 10व्या घरात जाईल. 10व्या घरावर दृष्टिक्षेप करेल आणि नंतर 26व्या घरापासून तुमच्या 5व्या घरात जाईल. ही ग्रहस्थिती दर्शवते की तुमचे काम चांगले होईल, परंतु तुम्हाला तुमच्या सहकार्यांशी चांगले संबंध राखावे लागतील. बरेच सहकारी मदत मागतील आणि काही त्यांची मदत करतील, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधात चढ उतार येतील. तसेच तुम्ही तुमचे सर्वोत्तम वर्तन राखले पाहिजे, कारण भविष्यात हेच तुम्हाला मदत करणारे पहिले असतील. महिन्यात पहिल्या 6 महिन्यात कामाच्या ठिकाणी परिस्थिती अधिक अनुकूल असेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे काम सहजपणे करू शकाल. तसेच उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतात आणि तुम्हाला तुमची नोकरी बदलण्यास भाग पाडले जाऊ शकते, किंवा जर तुम्ही आधीच बदलण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसाय करण्यासाठी हा महिना फलदायी राहील. 7व्या घरात गुरु आणि 3ऱ्या घरात 7व्या घराचा स्वामी बुध तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन योजना आणि नवीन विचारांसह पुढे जाण्यासह प्रोत्साहित करेल. तुम्ही काही जुन्या तंत्राचा अवलंब करण्यास मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही तुमच्या कामात काही नवीन लोक देखील जोडाल. हा महिना तुमच्या व्यवसायासाठी प्रगतीची वर्ष असेल. आर्थिक परिस्थिती, आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्या परिस्थितीत संतुलन आणेल. तुमचे उत्पन्न जास्त नसेल, पण ते कमीही नसेल. चांगली बातमी अशी आहे की तुमचे खर्च खूप जास्त नसतील, जे तुमच्यासाठी खूप आनंदाचे कारण असेल, कारण खर्च हे तुमच्या आर्थिक परिस्थितीत चढउतार होण्याचे मुख्य कारण असते. या महिन्यात खर्च नियंत्रणात राहतील आणि तुमचे उत्पन्न चांगले राहील, कारण 7व्या घरात बसलेला बृहस्पती तुमच्या 11व्या भावावर दृष्टिक्षेप करेल, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. या व्यतिरिक्त 26व्या स्थानापासून शुक्र 5व्या भावात प्रवेश करेल आणि तुमच्या 11व्या भावावर दृष्टिक्षेप करेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि यामुळे तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली तर या महिन्यात थोडी सावधगिरी बाळगून तुम्ही काही उच्च मूल्यांचा शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे नफा होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती त्वरित मजबूत होईल. तुम्हाला असे आढळेल की या महिन्यात एखादा नातेवाईक, भाऊ किंवा मित्र तुम्हाला कर्ज मागतो. तुमचा निर्णय काळजीपूर्वक घ्या, कारण जास्त पैसे देणे हानिकारक असू शकते. नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असेल. व्यवसायाशी संबंधित कामावर पैसे खर्च केल्याने अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या सुख आणि समृद्धीसाठी तुम्ही काही पैसे देखील खर्च कराल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला असण्याची शक्यता जास्त आहे. आजार होऊ शकेल अशा कोणत्याही चुका तुम्ही करू नयेत आणि याची काळजी घेतली पाहिजे. महिन्याच्या सुरुवातीपासून 3ऱ्या घरात ग्रहाचा प्रभाव असेल. 3ऱ्या घरात 5 ग्रह असतील आणि ते 7व्या घरात वक्री गुरूच्या प्रभावाखाली असतील. 3ऱ्या घरात ग्रहांचा वाढता प्रभाव खांदे आणि सांधेदुखी आणि स्नायूमध्ये पेटके येऊ शकतात, परंतु दुसरीकडे तुमचे धैर्य आणि शक्ती वाढेल. तुमची ऊर्जा जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक काम कार्यक्षमतेने करू शकाल. तुमच्या राशीवर वक्री गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे कधीकधी तुम्हाला त्रास होऊ शकतो, परंतु गुरुची स्थिती तुम्हाला या समस्यावर मात करण्यास मदत करेल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु संपूर्ण महिनाभर तुमच्या राशीवर लक्ष केंद्रित करेल, म्हणून कोणत्याही समस्या आल्या तरी तुम्ही स्वतःपासून मुक्त राहाल आणि चांगले आरोग्य राखाल.
तुमच्या मित्रासोबत बाहेर जास्त वेळ घालवण्याऐवजी लठ्ठपणा टाळण्यासाठी स्वतःसाठी आणि तुमच्या शरीरासाठी थोडा वेळ द्या. याशिवाय जवळजवळ सर्व काही ठीक होण्याची शक्यता आहे. ज्यांना आधीच आजार आहे त्यांनी त्यांचा आजार आणखी वाढू नये म्हणून काही काळजी घ्यावी लागेल. तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केलेल्या पायऱ्या पाळा आणि आवश्यक असल्यास नवीन दिनचर्या स्वीकारा. प्रेम आणि लग्न. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर या महिन्यात अनुकूल परिणाम येतील. 5व्या भावाचा स्वामी मंगळ 3ऱ्या भावात त्याच्या स्थिर स्थितीत असेल, ज्यामुळे काही समस्या निर्माण होतील. कधीकधी मतभेद होतील, परंतु तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत प्रवास कराल. एकत्र वेळ घालवण्याने आव्हाने कमी होतील आणि तुमची जवळीक वाढेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात प्रेम वाढेल. प्रेमाचे प्रतीक असलेला ग्रह शुक्र 2ऱ्या भावापासून तुमच्या 4थ्या भावात आणि 26व्या भावापासून तुमच्या 5व्या भावात जाईल, ज्यामुळे तुमचे प्रेम अधिक दृढ होईल. तुमचा प्रेमभाव वाढेल आणि तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होईल. तुम्ही आदर्श प्रेमी म्हणून तुमचा वेळ घालवाल आणि तुमच्या नात्यात संपूर्ण सुसंवाद स्थापित करण्यास यशस्वी व्हाल. विवाहित जोडप्यांसाठी 7व्या भावाचा स्वामी बुध संपूर्ण महिना 3ऱ्या भावात राहील. राहू आणि मंगळ देखील संपूर्ण महिना त्यांच्यासोबत असतील आणि 7व्या भावात बसलेला वक्री गुरु त्यांच्यावर नजर टाकेल. 11व्या भावापासून थेट वळेल. यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील वडीलधारांचा पाठिंबा मिळेल, जे तुमच्या नात्यात उपयुक्त सल्ला देतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला वचनबद्धता, प्रेम आणि आपलेपणाची खोल भावना जाणवेल आणि तुम्हाला तुमच्या नात्यात आनंद मिळेल. कौटुंबिक जीवन. या महिन्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात चढ उतार येण्याची शक्यता आहे. 2ऱ्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिनाभर 4थ्या घरात राहील, तर 4थ्या घराचा स्वामी गुरुग्रह महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घरात वक्री होईल आणि 11 तारखेपासून थेट होईल. शिवाय सूर्य, मंगळ, राहू, बुध आणि शुक्र हे 5 ग्रह महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या 3ऱ्या घरात असतील. त्यानंतर 2 तारखेला शुक्र तुमच्या 4थ्या घरात प्रवेश करेल आणि 15 तारखेला सूर्य देखील 4थ्या घरात प्रवेश करेल. ग्रहांच्या स्थितीनुसार या महिन्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांतता येण्याची शक्यता आहे. कधीकधी प्रेमाचे क्षण येतील, तर कधीकधी संघर्ष स्पष्ट होतील. तुम्ही एकमेकांचा आदर कराल आणि स्वीकार कराल, परंतु कधीकधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हितांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतात. तुमच्या भावंडांना काही समस्या येऊ शकतात आणि तुम्ही त्यांना मदत करण्यास तयार असले पाहिजे. तसेच ते तुमच्या प्रयत्नांमध्ये आनंदाचे आणि मदतीचे स्रोत असतील. तुमच्या आईला आरोग्याच्या समस्या असू शकतात, म्हणून तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि तुम्हाला तुमच्या भावंडासोबत प्रवास करण्याची संधी देखील मिळेल. उपाय आहेत. गुरुवारी मनगटावर हळदीची गाठ बांधावी. मंगळवारी श्री हनुमानजीच्या मंदिरात गुळाचे लाडू बनवून अर्पण करावेत. रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य आवश्यक अर्पण करावे. गुरुवारी तपकिरी गायीची सेवा करावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.